यानंतर बातमी महायुती विदर्भातील जागा वाटपासंदर्भातली आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात फटका बसलाय। काँग्रेसने विदर्भात मुसंडी मारली आहे। भाजपला केवळ 2 जागा मिळाल्यात आणि त्यानंतर आता शिवसेनेच्या शिंदे गटाने विदर्भावर लक्ष केंद्रित केलंय। विधानसभा निवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना विदर्भातून 12 जागांवर लढण्याच्या तयारीत असल्याचं देखील कळतंय। विदर्भात लोकसभा निवडणुकीत भाजपपेक्षा अधिक स्ट्राईक रेट राखणाऱ्या शिवसेनेनं आता विधानसभेसाठी देखील कंबर कसली आहे। राज्यात भाजपला केवळ 9 जागाच जिंकता आल्यात, त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पॉवर ही वाढल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नागपुरातून प्रतिनिधी संजय तिवारी आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। संजय, आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षीयांनी कंबर कसल्याचं बघायला मिळतंय। भाजपकडून देखील आता कंबर कसली जाते, नेमके काय अपडेट कळतायत, काय राजकीय घडामोडी घडतायत त्या ठिकाणी? अगदी बरोबर, आपण जसं म्हणालात विदर्भामध्ये 3 पट जागा आपल्या शिवसेनेकडनं एकनाथ शिंदेकडनं त्यांचे कार्यकर्ते मागत आहेत, त्यांचे नेते मागत आहेत। 3 पट जागा म्हणजे किमान 62 पैकी 12 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे। आपल्याला माहिती आहे की शिवसेनेच्या स्थापनेपासूनच शिवसेनेचं लक्ष विदर्भाकडे राहिलेलं आहे। स्वतः बाळासाहेब त्यावेळेस कितीतरी वेळा विदर्भात येऊन गेल्याचे उदाहरणं आहेत, पण तरीही शिवसेनेला अपेक्षित यश विदर्भात कधीच मिळू शकलं नाही। याचं कारण त्यांची जी अखंड महाराष्ट्राची जी भूमिका आहे त्या भूमिकेमुळे विदर्भवादी जनता कुठेतरी शिवसेनेसोबत तितकीशी स्वस्थ नव्हती किंवा तितकीशी सहज नव्हती। पण आता या वेळेला जसं आपण सांगितलं, एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि कालच जसा कार्यक्रम झाला भंडारामध्ये आणि तिथे 550 कोटी रुपयांचं काम त्याची घोषणा करण्यात आली, भूमिपूजन झालेत आणि जे अपक्ष आमदार आहेत, आमदार नरेंद्र भोंडेकर जे यापूर्वी शिवसेनेत होते पण अपक्ष निवडून आले होते, त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे। पण आपल्याला जर एकूण विदर्भाचा विचार केला तर रामटेक तिथे आशिष जयस्वाल अपक्ष आहेत पण ते मूळचे शिवसैनिक आहेत, किंवा मेहकर किंवा भंडारा जसं आता आपण बघितलं, अशा मोजक्याच 3-4 जागा वगळल्या तर कुठेही शिवसेनेचं तेवढं प्राबल्य नाही असं भाजपकडून सांगण्यात येतं। लोकसभेमध्ये शिवसेनेला 2-3 जागा इथे देण्यात आल्या होत्या, पूर्व आणि पश्चिम विदर्भ मिळून आपण बघितलं। बुलढाणा त्यातले ते जिंकू शकले, रामटेक आणि यवतमाळ वाशिम इथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। तर कुठेतरी भाजपचं हे म्हणणं आहे की इथे आमच्या समर्थनावरती शिवसेनेचे उमेदवार निवडून येतात, त्यामुळे दोन्ही पक्षामध्ये आता विदर्भामध्ये सर्वाधिक जागा कोणाच्या याच्याकडे लक्ष लागलेलं आहे। शिवसेनेला 3-4च्या 3 पट म्हणजे 12 जागा हव्या आहेत, पण भाजप ते देण्याला तयार होईल की नाही याकडे बघावं लागेल। भाजप या बाबतीत फारच तितका उत्साही दिसत नाही। अगदी संजय, त्यामुळे येणाऱ्या काळात नेमका काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।